नमस्कार मित्रांनो, आपण आले सध्या हैदराबाद बस स्टँडला आहे. हैदराबाद बस स्टँडवरून आपण एक रूट करणार आहे. माहीत नाही कोणता करणार आहे. आत्ता माझी गाडी गेली हैदराबाद पंढरपूर गाडी गेली आणि आपल्याला कोणता रूट सापडतो ते पण बघणार आहे. हैदराबाद बस स्टँडवरून आपण आता फलाट क्रमांक 50वर मी रँडमली चॉईस केली की आज लॉंग पल्ल्याची गाडी पकडायची आहे. माहीत नाही आता कोणती गाडी येईल, तर बघूया कोणती गाडी येईल हैदराबादवरून. आणि आत्ता वाजले बरोबर 5 वाजलेले, तर बघूया गाडी किती वाजता लागते. आणि बघू शकता आजूबाजूचं वातावरण कसं आहे. जळकोट उदगीर जळकोट गाडी आपली आणि जी लागली चंद्रपूर गाडी आहे. चंद्रपूर आगाराची गाडी. नागपूर रूट असं केला असता, पण नागपूर बघूया गाडी किती हैदराबाद नागपूरवाली. तर मला वाटतं वाट बघूया. अजून नवीन BS6 अशोक लेलंड कंपनीची MG बॉडी बघू शकता. ही गाडी चालली मंचेरियन. ड्रायव्हर दादा मस्त होते या गाडीचे बी. विषय काय माहिती का, ते म्हणत होते यायचं काय यायचं का म्हणायचं होतं. व्लॉग वगैरे शूट करा, गाडी टेन्शन नाही. अरे बाई गाडी सापडलेली आपल्याला. चंद्रपूर कॅन्सल करूया, चंद्रपूर कॅन्सल आणि ही गाडी पकडूया मस्त पैकी. असे गणेशपेठ आगाराची गाडी आहे. MG बॉडी होती, पण आता बघू शकता कोणती गाडी सोडलेली आपल्या वाटी मागं. BS6 टाटा कंपनीची स्वमालकीची बस आहे. आजचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला आहे. महाबन एकदम जबरदस्त गाडी आहे. या गाडीत आहे नागपूर चाललोय नागपूर. हां ही गाडी. आपण चंद्रपूर हा रूट आहे ना, तो कॅन्सल केलेला आहे. चंद्रपूर रूट एवढा लांब नाही आहे, तेवढा हा रूट खूप लॉंग आहे. अच्छा ड्रायव्हर दादा म्हणते MGच्या गाडी ही गाडी लावलेली आहे का, तर नवीन BS6 मिळाले त्या. आत्ता 5:30 वाजले ना, आणि ड्रायव्हर दादांसोबत थोडासा चहा वगैरे घेऊया. पुशबॅक दिलेले आहे त्या गाडीमध्ये, BS6च्या गाडीमध्ये पुशबॅक एकदम जबरदस्त आहे. पुशबॅक ढांटाडान. सीट कवर बघू शकता, एकदम मस्त असं कम्फर्ट सीट आहे, एकदम मस्त. बघूया आता काय पुशबॅक. अच्छा नॉर्मल पुशबॅक आहे, लय महाग जात नाही. नॉर्मल पुशबॅक आहे, हलका महाग जातो. एवढ्याच रेंजमध्ये पुश होतं, जास्त काय महाग येत नाही. बघू शकताय. आता मी तुम्हाला ही महाग करून दाखवतो. एवढं महाग सरकत आहे, जास्त काय महाग सरकत नाही, नॉर्मली बस. एकदम जबरदस्त सीट आहे. ते अशा टाईपच्या अपडेट केलेले आहेत BS6मध्ये. महाग जर बघायची म्हणलं तर इथं जरा पुशबॅक दिलेलं नाही साईडला. म्हणजे गाडी नवीनच आहे, अजून कवर निघलेले आहेत, पण एवढे पण नाही निघले कवर. म्हणजे बघू शकता तुम्ही, हाय असं कवर आहे, बऱ्यापैकी कवर निघलेले आहेत. म्हणजे ह्याचा अंदाज लावू शकता. गाडी मला वाटते 2 किंवा 3 आठवडा झाला असेल गाडी आली असेल या रोडला. गाडी नंबर बघू शकता, MH40CM 6292 गाडीचा नंबर आहे. आणि आपण ह्या गाडीनं प्रवास करतोय. कामारेड्डीवरून जाणार आहे गाडी. कामारेड्डी, निजामाबाद, निर्मल, आदिलाबाद, पांढरकवडा आणि फायनल स्टॉप नागपूर असा रूट आहे आपल्या गाडीचा. मगाशी जी गाडी होती चंद्रपूरवाली ती आशिबाबाद मार्गे, मग त्याचा रूट थोडासा युनिक आहे आणि ह्या गाडीचा रूट थोडासा युनिक आहे. अशा पद्धतीने 2 रूट दाखवले तुम्हाला. 12 तासाचा जर्नी होणार आहे ह्या गाडीमध्ये. आपला आत्ता वाजले 6. सूर्य वगैरे मस्त उजाडलेला आहे. 6 वाजताची दृश्य सकाळ एकदम जबरदस्त वातावरण. आणि आपली जी गाडी थांबली आहे नागपूरवाली, ती 56-57च्या मध्ये थांबली. आता निघाली आपली गाडी. चला प्रवासाला सुरुवात करूया मस्त पैकी. आणि चंद्रपूरवाली सुद्धा गाडी निघाली. दादा म्हणत होते काय झालं, यायचं होतं नाही म्हणले, परत कधीतरी करूया तो रोड. पण आत्ता सध्या नागपूरवाला रोड चालू आहे. दोन बस स्टँड आहेत हैदराबादमध्ये, MGBS आणि JBS अशा 2 बस स्टँड आहेत. आत्ता गाडी आली MGBSमधून. बहुतेक JBSवरनं जाईल गाडी आणि तिकडून आपला रूट चालू होणार आहे. बघूया तिथलं बस स्टँड वगैरे दाखवतो तुम्हाला. असा व्ह्यू आहे. उद्यान सागर म्हणते त्याला, उद्यान सागर. आपली गाडी आलेली आहे JBS बस स्टँडला आले. हैदराबादमध्ये JBS बस स्टँड.
गाडी आलेली कामारेड्डी. आपला फर्स्ट स्टॉप झालेला आहे कामारेड्डीला 2.5 तासाच्या कालावधीनंतर. 118 किलोमीटर आपल्याला फर्स्ट स्टॉप आलेला आहे कामारेड्डी. 8:38 झालेत आता. बघू शकता या गाड्या कशा टाईपच्या. आंध्रा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आहेत, AP लिहिलेले अशा प्रकारे एकदम जबरदस्त अशा टाईपच्या गाड्या आहे तिकडे बघू शकता. TSRTC. आपली जी गाडी थांबली ते 10 मिनिटासाठी थांबली कामारेड्डीला. तर 2.5 तास घेतला फर्स्ट स्टॉप यायला. 8.5चं तापमान 30 डिग्री सेल्सिअस. आणि कामारेड्डी बस स्टँडचा परिसर बघू शकता तुम्ही. कामारेड्डी बस स्टँडचा परिसर आतमधला जर बघायचं म्हणजे अशा टाईपचं. इडली सांबार मेनू घेतलेला आपण. इडली सांबार 30 रुपये. नाश्ता वगैरे झालेला आहे आता. अजून एक आपली महाराष्ट्राची लालपरी आलेली आहे. कोणत्या गाड्या आपल्या ह्या रोडला कंटिन्यू असते बघूया. हैदराबाद नांदेड आगारची गाडी आहे. हैदराबाद नांदेड. तर इथून पुढचा स्टॉप जो असणार आहे तो निजामाबाद असणार आहे. मस्त असा बस स्टँड आहे. अजून एक गाडी आली आपली BS6 वाली. बघू शकता कुठली गाडी आहे त्या साईडला आलेली आहे. हैदराबाद अकोला गाडी. महाराष्ट्रात असं बस स्टँड झालं पाहिजे. महाराष्ट्रात असे जाऊया पुढच्या प्रवासाला लावूया. छोटं बस स्टँड आहे पण एकदम क्लीन आणि स्वच्छ बस स्टँड आहे. आत्ता वाजले 8:55 आपली गाडी निघालेली आहे. अजिबात कचरा वगैरे काहीच दिसणार नाही तुम्हाला या साईडला.
साऊथ पिक्चर लागला आहे आदि पुरुष आणि फटाकडे पण फोडलेले आहेत आतमध्ये. जबरदस्त माहोल. प्रवासचा पोस्टर वगैरे दिसत होतं त्याच्यावर. ह्या भागात जे तेलंगणा भागात म्हणजे आंध्र प्रदेश तिथं साऊथ पिक्चरचं खूप क्रेज आहे, खूप जबरदस्त क्रेज आहे. आज मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी बघितलं होतं, पण आज प्रत्यक्षात बघितलं की काय क्रेज आहे. साऊथ सिनेमांचं खूप क्रेज आहे. आपली गाडी आली निजामाबादला. सेकंड स्टॉप झाला निजामाबाद. आणि वातावरण म्हणलं तर 35 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. आत्ता 10 वाजलेले आहेत. आता इथून जाणार ते निर्मल आणि आदिलाबाद मार्ग. पुढचा स्टॉप येणार आहे तो निर्मल येणार आणि त्याच्यानंतर जो स्टॉप येणार तो आदिलाबादचा येणार आहे. आणि निजामाबाद बस स्टँड तुम्ही बघू शकताय आतून कसं आहे ते माझ्यामध्ये तिथे. मी इकडे गाड्या तुम्हाला दाखवतो लाईनीत उभ्या राहिल्यात TSRTCच्या तेलंगणा. आणि लांबून तुम्ही बघू शकताय बस स्टँडचा जो परिसर आहे तो बघून घ्या एकदा. अशा पद्धतीने अच्छा इथं पण आपल्याला महिला कंडक्टर बघायला मिळेल. महिला पण इथं कंडक्टर म्हणून काम करते. कामारेड्डी ते निजामाबाद जे अंतर बघायचं झालं तर 7 किलोमीटरचा स्टॉप होता हा. इथून गाडी जाणार ते डायरेक्ट निर्मल मार्गे आदिलाबाद आणि तिथनं परत आपली महाराष्ट्राची बाउंड्री लागणार आहे. पण असं बस स्टँड बघायला मिळणार नाही आपल्या महाराष्ट्रात. तर नागपूर इथून 345 किलोमीटरचा डिस्टन्स राहिलेला आहे. नागपूर तास दाखवते मॅपवर अजून 6 तास दाखवते पोचायला. अरे हॉर्नची सवयला आपण गेलो काय वाटत नाही. हॉर्न नॉर्मल आहे लोकांसाठी. आपल्या इकडे एवढा मोठा हॉर्न लावत नाही त्यामुळे आपल्याला ते हॉर्न ऐकायची सवय खूप इरिटेट होतं आपल्याला. आपल्या तोंडून असंच नकळत ना नकळत 2 शिव्या निघून जातात तोंडात ना. सकाळी जी गाडी हल्ली आपली 7ली तर आत्ता 10ला पोचलेली. 4 तास लागले जवळजवळ आपल्याला निजामाबादला पोचायला. आणि आपली बस जी उभा राहिली फलाट क्रमांक 7ला उभा राहिली. त्यात नागपूरसाठी गाड्या जाते. नागपूर, चंद्रपूर, माहूर, किनवत, शिर्डी, मुंबई, औरंगाबाद, लातूर, तुळजापूर आणि पंढरपूर. बघू शकता तुम्ही इथं बोर्ड दिलेला आहे वरती. फलाट क्रमांक 7ला लागते गाडी निजामाबादमध्ये. हायवेचं जर म्हणाल हायवे एकदम एक्सप्रेस हायवे एकदम जबरदस्त. चला काय बनवलं? सर ते वर बनवले. एंट्री गेट इथून आहे. हां एंट्री गेट इथून एंट्री गेट आहे. हां बनवले. तरी म्हटलं काय बघावं म्हणलं. पण अट्रॅक्शन आहे, पर्यटन स्थळ पण आहे आणि देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी. तांबूर आहे त्याच्यावर पण झाड नाही आहे म्हणा. हां हां वर काही चार्जेस वगैरे जयंती आहे का? तिसरं बस स्टँड आलेले बघू शकता. आरमोरचं बस स्टँड आहे तिसरा बस स्टँड. अशा पद्धतीने
नॉर्मल बस स्टँडला गाडी आली 11 वाजून 25 मिनटं बघू शकता. 11:30 वाजलेले आहेत सध्या आणि गाडी 5 मिनिटासाठी थांबणार आहे इथं. पाण्याची बाटली घ्यायची होती. पाणी 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 यस. बघूया आधी नेमकं कसं आहे बस स्टँड तुम्हाला दाखवतो इथून. एकदम जबरदस्त बस स्टँड आहे. निर्मल बस स्टँड आपला 4था बस स्टँड आहे आणि कोणीतरी आले वाटतं तिकडे मिनिस्टर वगैरे. किनवट मराठीत लिहिले आत्ता तरी मराठीत लिहिले. महाराष्ट्रामध्ये एंटर मराठीत लिहायला आहे. ते कळणार नाही मराठी लोकांना कुठे जायची. निर्मल बस स्टँडचा परिसर बघू शकतो एकदम. आणि आधी अशा पद्धतीचा निर्मल बस स्टँड आहे. बस स्टँडकडे तापमान जास्त वाढायला लागलं. 38 डिग्री सेल्सिअसवर गेले तापमान. 11:30 तापमान 38 डिग्री सेल्सिअस. आता हे मला माहीत नाही पाण्याची बाटली इथं तर लय महाग आहे. खूप महाग आहे इथं. ते मगाची बाटली घेतली होती तेलंगणा बाटली होती. म्हणजे आपली इथं नाथजल बाटली आहे ना ती माहीत नाही काय नाव होतं त्याच्यावर. तर ती 20 रुपयाला मिळते. आणि अशा जर बाटल्या घ्यायच्या असेल सनराईज किंवा बिस्लरी वगैरे घ्यायची असेल 25 रुपये. तेव्हा पाण्यासाठी 25 रुपये द्यावं लागतं 1 लिटर. अवघड. निर्मलवरून आदिलाबाद 76 किलोमीटरचा डिस्टन्स राहिलेला आहे आपला 5वा स्टॉप येण्यासाठी. आदिलाबाद नंतर महाराष्ट्राची बाउंड्री येणार आहे. आदिलाबाद नंतर जो पुढचा स्टॉप आहे तो पांढरकवडा. चला गाडी आणलेली आता. इथं मागं आपला तिरंगा बघू शकता एकदम मस्त. आपल्या ह्या रोडवरचा 5वा स्टॉप आदिलाबाद बस स्टँडला. आता ड्रायव्हर दादांना सांगतो गाडी कुठे थांबणार आहे. कंडक्टर दादांना का तर 1 वाजलेले. अशा पद्धतीचा आदिलाबाद बस स्टँडचा परिसर आहे. गर्दी जाम झालेली आहे इथं. आदिलाबादमध्ये खूप जास्त गर्दी झाली. आत्तापर्यंत एवढी गर्दी नव्हती तेवढी आदिलाबादमध्ये गर्दी झाली. 1.5 तासाचा रोड राहिला. पांढरकवडा आपला 6वा स्टॉप असू शकतं पांढरकवडा. आणि पैनगंगा नदी हीच तेलंगणा आणि महाराष्ट्र बॉर्डर आहे पैनगंगा नदी. आता टेम्परेचर खूप जास्त वाढलेलं आहे आदिलाबादमध्ये आणि दुपारचे 1 वाजलेले. 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आदिलाबादमध्ये. 200 किलोमीटर दाखवत आहे आदिलाबाद टू नागपूर. तर पोचायला बहुतेक बघू शकताय 3.5 तासाचा रोड दाखवतो मी आपला. तुम्हाला बाहेरनं व्ह्यू दाखवतो बस स्टँड कसा आहे. याला हॉर्न वाजवणं बरंच झालं. आदिलाबाद बस 47 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे पांढरकवडा. आणि गर्दी खूप जास्त झालेली आहे मित्रांनो. बघू शकता. आणि सामानाची तर गर्दी सगळ्यात बाहेर. तिकीट दर जी आहे आपल्या हैदराबाद ते 730 रुपये तिकडे आहे. नागपूर ते हैदराबाद. उन्हाचा झळका लागायला लागला जास्त इकडे. जबरदस्त ऊन आहे इकडे.
चेकपोस्टवरनं गाडी युटर्न मारून परत इकडे येते. इथे गाडी थांबलेली आपली पांढरा कवडा आगारामध्ये. बहुतेक डिझेल भरायला आली गाडी इकडे. डिझेल भरायचं काम चालू आहे पांढरा कवडा आगार. तर आपण आलोय विदर्भामध्ये. डायरेक्ट एंट्री विदर्भात. ह्या रोडला जेवणासाठी थांबत नाही या गाडीचा. थोडंसं खाल्लंय मागाशी. आणि या गाडीला फक्त सकाळी एक थांबा होता, ते बी 10 वाजता नाश्त्यासाठी थांबली होती. परत गाडी थांबत नाही नाश्त्यानंतर. एक्सप्रेस हायवे असल्यामुळे आपण खूप लवकर पोहोचलोय. खूप लवकर म्हणजे मला लवकर आल्यासारखं वाटायला लागले. का माहिती आहे, कन्याकुमारी श्रीनगर हायवे होता, नॅशनल हायवे. पूर्ण एकदम जबरदस्त रोड आहे आणि कम्फर्ट प्रवास तर एकदम कम्फर्ट होता. तर बघूया आता बस स्टँडला जाऊया. डिझेल भरायचं काम चालू आहे दादांच्या इकडे पांढरा कवडा आगारला. बघू शकताय अशा पद्धतीचा हा आगार आहे. आणि बस स्टँड दाखवतो तुम्हाला. बाहेर गेले की ऊन लागते. गाडीची बसली की पूर्ण घाम येते गाडीमध्ये. एकदम गरमट होऊन जाते गाडी. उन्हाचा दिवस काही कमी झाला नाही अजून. घाटंजी पांढरकवडा राजुरा गाडी वरोरा आगाराची. पांढरकवडाला जी गाडी पोचली दुपारच्या 2 वाजता गाडी पोचली पांढरकवडा. इथून जी गाडी जाणार आहे नागपूरसाठी, तर नागपूरला गाडी पोचणार आहे आपली 5 किंवा 6 वाजता पोचणार आहे गाडी नागपूरला. ते 2.5 तासाचा रोड दाखवतोय मी आपला. ते 150 किलोमीटरचा डिस्टन्स आहे पांढरकवडा तो नागपूर. गाडी हिंगणघाट मार्गे जाईल. मला वाटतं हिंगणघाट मार्गे गेली तर बरं होईल, का तर नवीन बस स्टँड एक्सप्लोर होईल हिंगणघाटचा. अजून एकदा थोडंसं खाल्लं आहे. 5 मिनटासाठी गाडी थांबली, म्हणलं खाऊन घ्यावं. अजून बराच लांब जायचं आहे, 150 किलोमीटर. अजून तर 3-4 तास तर लागतील आपल्याला जायला नागपूरला. सातवा स्टॉप आहे हिंगणघाट बस स्टँड. गाडी आली 3:30 वाजता हिंगणघाटला. 75 किलोमीटरचा डिस्टन्स राहिला आहे. नागपूर 75 किलोमीटर. वर्धाला चालली गाडी. वर्धा आगाराची गाडी ही MG वाडी आहे. वर्धा हिंगणघाटवाली, आरवी राजुरा चंद्रपूर राजुरावाली. आणि आपली जी गाडी आहे हैदराबाद नागपूरवाली.
बघू शकता हिंगणघाट बसस्टँड आणि हिंगणघाट बसस्टँडचा परिसर. हिंगणघाटला सुद्धा गाडी थांबलेली आहे 5 मिनिटासाठी. जवळजवळ 4 वाजत आले, बहुतेक 4 लावून खाली होईल. तर 43 डिग्री सेल्सिअस तापमान गेले. 3.5चं तापमान 43 डिग्री सेल्सिअस. जबरदस्त तापमान आहे, जबरदस्त. मला जास्तच पळायला लागलं म्हणलं हात येऊन थांबव. माणसं इकडे मफलरमध्ये हिंडते ती. फायनली गाडी पोचलेली आहे नागपूरमध्ये. 5 वाजून 12 मिनिटं झालेत आणि आपली गाडी आली नागपूर बसस्टँडला. अशा पद्धतीने नागपूर बसस्टँडचा परिसर. हे काय नवीन सांगायची गरज नाही, ह्याच्या आधी आपण रोड केलेला आहे नागपूरवरून. आपल्या समोरच रोड कंप्लीट झालेला आहे हैदराबाद ते नागपूरवाला. काय म्हणता दादा, काय झालं? हे डेपो बस स्टँड नाही दाखवले मी ह्याच्या आधी बरेच वेळा. ह्याच्या आधी रोड बी बनवला होता इथं नागपूर ते पंढरपूरवाला. पंढरपूर. हा नागपूर पंढरपूर. नवीन नवीन BS6. हा BS6. दादा नाव काय आपलं? युवराज बाजारी. आणि काय एक्सपिरियन्स काय तुमचा आतापर्यंत बस चालवण्याचा? बस चालवण्याचा 10 वर्ष. 10 वर्ष. आणि म्हणजे काय अनुभव आहे नेमका तुमचा? ओके, बिलकुल बढिया चालू आहे का आहे. नाही? एक नंबर. चालतंय, कामगिरी करत राहायचं. हां चालतंय दादा. मग चला भेटू मग पुढे जायला. चालतं. रात्री 10 वाजता पंढरपूर. हां चालतं. आपण केला होता रात्री ज्यावेळेस पाऊस पडत होता. एकदम जबरदस्त वातावरण. आणि आजचा जर्नी कसा झाला सांगा? हैदराबाद ते नागपूर एकदम कम्फर्ट जर्नी झालेला आहे आत्तापर्यंत. पण जे टेम्परेचर वाढलं का नाही, विदर्भात आल्यानंतर टेम्परेचर एकदम हाय लेवलला गेलं. एकदम खतरनाक टेम्परेचर होतं. आपली गाडी निघालेली आहे, बघू शकता. चालतंय बाय बाय. सकाळी 6ला निघली होती गाडी आणि आत्ता 5ला पोचलेली आहे. 11 तास लागले आपल्याला नागपूर बसस्टँडला. तर इथं आपण गाडी पकडूया आणि निघूया. आता आपण नागपूर बसस्टँड अजून एकदा दाखवतो, बघून घेऊ शकता तुम्ही अजून एकदा अशा पद्धतीने. आतली बाजू नागपूर बसस्टँडची 5:30चं दृश्य नागपूर बसस्टँड अशा पद्धतीनं. फायनली गाडी मिळलेली आहे आपल्याला. आता मला लवकर जायचं आहे आणि व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे त्याच्यानंतर खूप लवकर. त्यामुळं बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकलेला नाही, त्यामुळं आपल्याला लवकर टाकावं लागणार आहे हा व्हिडिओ. आपण इथे ब्लॉग वगैरे एंड करूया आणि भेटू पुढच्या प्रवासात. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.